नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे स्वाती विचारत असते की काय झालं तुझं, तू नवऱ्यासोबत जात नाही शहरामध्ये, त्यावेळेला खरं काय कारण सांगण्यासाठी स्वाती हट्ट करते. मग इथे कृष्णा सांगू लागते की माझ्या नवऱ्याने माझ्याशी फक्त लग्न केलं आहे, ते ही जबाबदारी शब्द दिला म्हणून ते कुठल्याही प्रकारचं नातं माझ्याशी ठेवणार नाही, करणार पण नाही आणि आता ते मला इथे सोडून कायमची शहरात जाणार आणि मी इथे राहणार, असा आमचा आता संसार होणार. हे सगळं सत्य ऐकल्यानंतर मात्र आता तिच्या बहिणीला इतका राग येतो, ती म्हणते असं शक्यच नाही, तू खूप चांगली आहे तुझ्या मनाने आणि तू तुझ्या स्वभावाने एखाद्याचं मन जिंकू शकतेस आणि बदललेली आपल्या नशिबी आलेली ही जी काही परिस्थिती तू बदलू शकते, तू जा तुझ्या नवऱ्याजवळ तुझा हक्क माग, सोडू नको एवढ्या सहजासहजी, असं तिला समजवते. दुष्यंत मात्र आता नोकरीला जायचे, पहिला दिवस नोकरीचा म्हणून उद्या आज निघायच्या बेतात होता. त्याच वेळेला आढळराव पाटील त्याच्याजवळ जाऊन विचारतात की संसार करायचा नव्हता तर मग थाटलाच कशाला, मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय. तर तो त्यांच्यावर इतका चिडतो, तुमची आणि माझी बराबरी करू नका, मग बराबरी करायची नाही तर काय करायचं, तू संसार सोडून पळ काढताय इथून. हे बोलल्यानंतर इथे दुष्यंत सांगतो, मला तुम्ही समजूत घालण्याचा किंवा काही समजवण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्यात माझ्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे, निघा इथून, असं म्हणत त्यांना रूमच्या बाहेर काढून देतो. इथे हिशोब कितोब चालू असताना खूप जास्त खर्च बाळजाबाईला दिसू लागतात. ती बोलत असते आणि त्याच वेळेला तिथे मैनावती धावत येऊन सांगते की मी किचनमध्ये दोघ्या बहिणींचं बोलणं ऐकलं. त्या दोघीजणी बहिणी एकमेकींना सांगत होतात की माझा संसार हा फक्त तडजोडीचा आहे, याच्यात काही सुख राहणार नाही आणि आता कायमचा दुष्यंत शहरात निघून जाणार. ही आनंदाची गोष्ट इथे बाळजाबाईने ऐकल्यावर तिला फार आनंद होतो. आता तिला पुढचं काम करायला सोपं होणार आहे. आता तिचा पुढचा प्लॅन असा आहे की आता तो गेल्या इथे कृष्णाला तिच्या माहेरी कायमचं पाठवून द्यायचं. इकडे रूममध्ये आल्यानंतर इथे कृष्णा तिची बॅग काढते, त्याच्यामध्ये कपडे भरू लागते. दुष्यंत हे सगळं पाहत असतो आणि तो विचारू लागतो तू काय करताय, कुठे चालली आहे. मग ती सांगू लागते की मी चालले आहे तुमच्यासोबत, मलाही यायचं तुमच्याबरोबर, जिथे माझा धनी तिथेच मी आणि माझ्या नवऱ्याशिवाय मी नाही राहणार इथे. तर तो म्हणतो मी तुला शहरात नाही नेऊ शकत, तुला इथेच राहावं लागेल. आणि इथे कृष्णा हट्ट करत असते की नाही मी तुमच्यासोबतच येणार. त्यावेळेला तो तिला म्हणतो आरशात स्वतःकडे बघ, तू अशी गावाकडची गावंढळ मुलगी आणि शहरामध्ये खूपच वेगळं वातावरण आहे, तिथे तू रुळणार नाही, तुला तिथे अजिबात करमणार नाही, असं सगळं तो सांगत असतो. आणि इथे आता कृष्ण ऐकत नाही. पाहिल्यानंतर एकदम जोरात चिडून स्वतःचा निर्णय मी ठरवलेला आहे, तू इथेच राहायचं आणि मी कायमचं तिकडे राहणार, हे सांगून तो तिथून निघून जातो. इथे कृष्णा विचार करू लागते की आपल्या नशिबी हे सगळं काय वाढून ठेवलं, आपलं नशीबच खरंच इतकं खराब आहे का, असा विचार करत ती रडू लागते आणि बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर तिथे आता आढळराव पाटील येतात आणि तिला समजावून सांगतात की काही गोष्टी ह्या संयमाने वागायला हवं, धीर धरायला हवं आणि दुष्यंत असा मुलगा आहे की त्याच्यावर जबरदस्ती एखादी गोष्ट लादली तर तो त्या गोष्टीपासून पळ काढतो. तर आपण असं दाखवायचं संयमाने की तू जा, मग त्याला त्याची चुकीची जाणीव होईल आणि तो पुन्हा परत येईल. हा माझा शब्द आहे, माझ्या मुलाला मी खूप चांगलं ओळखतो. तो वरतून निष्ठुर कष्टूर दिसत असला तरी तो मनाने आतमधनं इतका मुलायम आहे आणि त्याला कुणाचीही किव इतकी लवकर येते, तो नक्की तुझ्याकडे परत येईल आणि देवाचा तुझ्यावर खूप सारा आशीर्वाद आहे आणि माझेही आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहणार आहे. आणि एक लक्षात ठेव की काही झालं तर तुझे वडील हे मी म्हणजे तुझ्यासोबत कायम राहणार आणि तुझ्यावरती माझा आशीर्वाद कायम असणार. फक्त मी जसं सांगतोय तसं वाग, कोणी काय म्हणालं तर लगेच घर सोडायचं नाही आणि कोणाच्या बोलण्याला भरी पडायचं नाही. एकदम खंबीरपणे एकटी बाई पण जगू शकते ना, जरी नवरा नाही तर मग तसं जगायचं आणि कोणी काय म्हणालं तरी इथून कुठेही जायचं नाही, आपल्या ह्या हक्काच्या घराला सोडायचं नाही. आता पुढे बाळजाबाई घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न कृष्णाला करणार आणि तिच्यावरती भारी भरणार आपली कृष्णा. हे सगळे प्रकार आपल्याला पुढे पाहायला मिळणार, नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार. ते सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.